हाय डिअर स्टुडंट्स अँड फ्रेंड्स, आराध्या स्टडी पॉईंटमध्ये आज आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीचा मिस स्लिपरी हा लेसन पाहणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मिस स्लिपरी म्हणजे काय? घसरणारी मुलगी. गिवन बिलो एक्स्ट्रॅक्ट्स फ्रॉम द स्टोरी ऑफ अ लोनली गर्ल हू इज टीज बाय क्लासमेट्स इन अ स्कूल. आणि काय सांगितले की ही जो एक्स्ट्रॅक्ट्स आहे, हा जो उतार आहे एका लोनली गर्लचा आहे, एकाकी मुलीचा आहे, जी नेहमीच तिच्या क्लासमेट्सकडून चिडवली जायची. बिकॉज शी इज अपसेट अँड अननर्व ड्यू टू अ सर्टन प्रॉब्लेम्स ॲट होम. शी इज अनेबल टू डू एनी टास्क वेल. आणि ती नेहमीच कशी राहायची? अपसेट राहायची. तिच्या जे काही घरी प्रॉब्लेम्स होते, अस्वाभाविक प्रॉब्लेम्स होते, त्याच्यामुळे ती नेहमीच कशी अपसेट राहायची. आणि शी इज अनेबल टू डू एनी टास्क वेल. आणि ती कोणतंच काम अतिशय चांगलं करू शकत नव्हती किंवा कोणतंच काम योग्यरित्या करू शकत नव्हती. द स्टोरी टेलर्स व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. आणि हे जे काही स्टोरी आहे आपल्याला पुढे काय घडतं ते सांगते. पार्ट 1 बघा. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. मी तयार झाली आणि शाळेला गेली. इन द फर्स्ट पिरियड अवर क्लास टीचर हू थॉट अस इंग्लिश टोल्ड अस टू टेक आउट अवर कंपोजिशन नोटबुक्स. आणि मी तयार झाले आणि शाळेला गेली. आणि आमच्या शाळेतील किंवा वर्गातील पहिला पिरियड कशाचा असतो? आमच्या क्लास टीचरच्या, ज्या आम्हाला इंग्लिश शिकवतात. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की कंपोजिशन नोटबुक्स तुम्ही बाहेर काढा. आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. आणि मी काय केली? बाय मिस्टेकने कंपोजिशन नोटबुक्स काढायच्याऐवजी मॅथमॅटिक्स नोटबुक काढली. आय रिप्लेस्ड इट क्विकली बट द टीचर परहॅप्स हॅड केप्ट द गेज फिक्स ऑन मी. आणि मी ती मॅथमॅटिक्सची नोटबुक अतिशय जलद रीतीने किंवा अतिशय लवकर अशी मी ती चेंज केली, तरी परंतु शिक्षकांची नजर माझ्यावर होतीच. त्या माझ्याकडे पाहतच होत्या, स्टेअर करत होत्या किंवा गेज करत होत्या. शी शाउटेड. त्या ओरडल्या. टीचर ओरडल्या. कम हिअर विथ युअर बुक सायली. इकडे तू तुझे पुस्तक घेऊन सायली. आय ओबे हर बट हर अँग्री लुक्स मेड माय लेग्स ट्रम्बल. मी त्यांची आज्ञा पाळली, परंतु त्यांचा जो काही रागीट चेहरा पाहून माझे पाय कसे थरथर कापत होते. अँड वेन आय रीच हर चेअर द नोटबुक्स फेल ऑन हर फीट. आणि मी जेव्हा त्यांच्या चेअरजवळ गेली तेव्हा नोटबुक त्यांच्या पायावर पडल्या. सम गर्ल्स लाफ लाऊडली. आणि तेवढ्यातच काही मुली फार जोरात हसल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. आणि टीचरांना असं वाटलं की मुद्दामच मी नोटबुक्स काय केले? त्यांच्या पायावर पाडल्या. शी स्टेअर्ड ॲट मी विथ ॲन ऑल डेवरिंग लुक. आणि त्या माझ्याकडे अतिशय रागाने पाहत होत्या. ऑल डेवरिंग म्हणजे काय? फ्रायटनिंग लुक म्हणजेच काय? अतिशय रागात पाहत होत्या. गो अँड स्टँड नियर युअर सीट शी एड. आणि त्या ओरडल्या आणि म्हटल्या की जा आणि तू तुझ्या जागेवर उभी राहा. आय केप्ट स्टँडिंग पनिश फॉर द होल पिरियड. आणि मी पूर्ण तास पनिशमेंटमुळे उभी होती, अशी सायली म्हणते. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. आणि दुसरा जो क्लास होता किंवा दुसरा जो पिरियड होता तो हिस्ट्रीच्या सब्जेक्टचा होता आणि तो सायलीचा फेवरेट होता. द टीचर हॅड अस टू मेमराईज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. आणि टीचरांनी त्यांना सांगितलं होतं की पानिपत युद्धाची कारणे आणि परिणाम तुम्ही पाठ करून या. आय वॉज वेल प्रिपेअर्ड. आणि मी अतिशय छान तयारी केली होती. शी बिगेन टेस्टिंग ऑल ऑफ अस वन बाय वन. आणि टीचर एक एक करून सगळ्यांची टेस्टिंग करत होत्या किंवा सगळ्यांना चेक करत होत्या कसं पाठांतर केलं आहे ते. वेन माय टर्न केम आय वेंट ब्लँक. आणि जेव्हा माझी बारी आली तेव्हा मी पूर्णपणे ब्लँक झाले. वेंट ब्लँक याचा अर्थ काय होतो? कुड नॉट रिमेंबर एनिथिंग, म्हणजे काहीच आठवत नव्हतं तिला. द टीचर गेव मी अ स्टेअर while I stood the still with my head hanging down in a shape. आणि टीचर माझ्याकडे अतिशय रागाने पाहत होत्या आणि मी तशीच अशी स्तब्ध उभी राहिले. आणि टीचर माझ्याकडे पाहत होत्या म्हणून ती काय केली की तिने आपलं डोकं खाली घातलं, म्हणजे लाजून तिने डोकं आपलं खाली घालून उभी टाकली. मम्मा अँड पप्पा कंटिन्यू देअर नेवर एंडिंग टिप्स म्हणजे काय? अ स्लाईट आर्ग्युमेंट. आणि तिचे मम्मा आणि पप्पा नेहमीच काय करायचे की ज्या भांडणाचा काही अंतच नाही असे टिप्स, छोटे छोटे आर्ग्युमेंट करायचे. पप्पा यूज एव्हरी अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयनेस म्हणजे काय? फिलिंग ऑफ
बिंग अँग्री. आणि पप्पा तिचे कोणतंच असं एखादंही मोमेंट मिस नाही करायचे जे राग नाही दाखवणार. मम्मा ऑन हर पार्ट डिड नॉट अलाव एनी सच ऑकेजन टू स्लीप विदाऊट टर्निंग इट इन टू अ विशिफियस क्वॅरल. आणि मम्मीसुद्धा काय करायची की भांडण न करता असा एकही दिवस जात नव्हता की मम्मा भांडण न करता झोपत नव्हती. द क्वॅरल वॉज बिटवीन द टू. आणि ते भांडण दोघांमध्ये होतं, मम्मी आणि पप्पा. बट द पनिशमेंट्स इनविटेबली डिसेंडेड ऑन अ थर्ड वन, दॅट इज मी ॲट अ स्कूल. परंतु त्या दोघांमधल्या भांडणाची पनिशमेंट कोणाला मिळायची? थर्ड म्हणजे कोणाला? सायलीला मिळायची. दॅट इज मी सायली. दॅट इज मीन ॲट अ स्कूल wherever and whenever I heard Ray's voice, I felt as if Mama and Papa were quarreling sometimes. Even the minds of silence, Mama's screams came piercing through my ears, and whenever I heard Mama's high-pitched yells, my legs quivered. आणि काय म्हणते की जेव्हा कधी मी असा मोठा आवाज ऐकायची तेव्हा मला असं वाटायचं की मम्मा आणि पप्पाचे भांडण चालले आहे. आणि इवन एकदम शांतता जरी, सायलेन्स जरी असेल तर एखाद्या वेळेस तिला काय करायचं की कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज तिच्या कानावर यायचा थ्रू माय हिअर्स. आणि काय व्हायचं की जेव्हा मम्मा मोठ्याने ओरडायची तर तिचे पाय कसे असे थरथर कापायची. वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. आणि एके दिवशी ती शाळेच्या पायऱ्यावरून खाली उतरत होती. Somebody from the top of gave a frantic scream. आता फ्रँटिक स्क्रीम म्हणजे काय? इन अ एक्स्ट्रीम फिअर. आणि कोणीतरी अशी जोरात किंचाळल्याचा तिला आवाज येतो. आय फेड अँड कम टंबलिंग डाऊन अबाउट 7 steps. आणि ती पडली. टंबलिंग म्हणजे काय? असे घरंगळत ती 7 steps म्हणजे 7 पायऱ्या खाली आहे. माय एल्बोज अँड नीज वेअर बॅडली ब्रुश्ड. आणि तिचे जे काय हाताचा कोपरा होता आणि गुडघे होते अतिशय जखमी झाले. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सीम्स. आणि तिचा जो काही नवीन फ्रॉक होता तो शिलाईच्या जागून फाटला होता. वेन आय रीच होम मम्मा शाउटेड आय एम सिक ऑफ यू. आणि बघ ती सायली जेव्हा घरी पोचली तेव्हा तिची मम्मी तिच्यावर ओरडली की मी तुला थकले. वेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नोज ऑफ सच एक्स्ट्रावेगनेट लॉसेस. आणि ती काय म्हणते की मी तुला थकले आहे आणि तू कधी हे थांबवणार आहे, कधी हे तू स्टॉप करणार आहे, जे माझा काही व्हेरी एक्सपेन्सिव्ह खर्च तू कधी थांबवणार आहे, तुझ्यावर जो काही माझा खर्च होतो असा एक्सपेन्सिव्ह तू कधी थांबवणार आहे, अशी तिची मम्मा ओरडते तिला. मदर सीज मी बाय द आर्म, गेव मी अ गुड जक अँड सीटेड मी ऑन द बेड. आणि मदरनी काय केलं की तिच्या दंडाला पकडलं आणि तिला पकडून जरासं पुढे दंडाला पकडून ढकललं आणि बेडवर बसवलं. शी फेच अँड अँटीसेप्टिक लोशन अप्लाइड इट टू माय एल्बो अँड नीज. आणि तिने काय केलं की अँटीसेप्टिक लोशन घेतलं आणि तिच्या जे काही जखमेवर असन सायलीच्या जखमेवर लावून दिलं. बट डिड नॉट हग मी. परंतु तिने तिला काही जवळ घेतलं नाही. विथिन मी लिंगर्ड द इयरिंग दॅट शी वूड होल्ड मी ॲट कन्सोल मी इवन इफ शी हॅड गिवन मी जस्ट अ सिम्पॅथेटिक पॅट माय स्मार्टिंग लिम्स वूड हॅव बीन सूथ. आणि ती म्हणते काय म्हणते सायली म्हणते की मम्माने मला काही जवळ घेतलं नाही किंवा एक सिम्पॅथेटिक पॅट पण अतिशय म्हणजे अशी थापसुद्धा तिने काही माझ्या पाठीवर दिली नाही आणि तिनं मला काही जवळ घेतलं नाही. तिनं मला जवळ घेऊन मला समजवलं नाही की खूप लागलं आहे का, काही असं काही विचारलं नाही आणि माझ्या पाठीवर थापसुद्धा दिलं नाही की माझं ते जे काही त्रास होता तो थोडासा बरं वाटलं असं जर मम्माने तसं केलं असं तर. कन्सोल म्हणजे काय? कम्फर्ट. My younger brother was close by. As Mama walked away to the kitchen, he came and sat beside me. आणि तो तिचा काही लहान भाऊ होता, तो तिथून जात होता. जेव्हा त्याची मम्मा किचनकडे गेली तो तिच्याजवळ आला आणि तिच्याजवळ बसला. ही प्लेस हिज लिटल हँड ऑन माय आर्म अँड विस्पर्स, आर यू इन अ ग्रेट पेन. आणि त्याने काय केलं, तिच्या यंगर ब्रदरने त्याचा लहानसा हात तिच्या दंडाला धरलं आणि विचारलं, कुजबुजला. विस्पर्ड म्हणजे काय? कुजबुजणे. हळूवार बोलला की तुला फार त्रास होतो आहे का? आय हग हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. आणि सायलीने त्याला अगदी टाईट हग केली, त्याला मिठी मारली आणि रडायला लागली. आय यूज टू वॉक क्वाईट कॉन्शियसली एट आय वूड ऑफन स्टंबल. आणि ती म्हणते की मला जखम झाल्यामुळं मी अतिशय कॉन्शियसली म्हणजे काळजीपूर्वक चालत होते तरी पण ती अडखळत होती. वन डे द क्लास मॉनिटर्स अनाऊन्स.
आणि एके दिवशी क्लास मॉनिटरने अनाऊन्समेंट केली, घोषणा केली, वी विल कॉल हर स्लिपरी. आपण सर्वजण हिला स्लिपरी बोलू. अदर स्लीप ऑन अ वेट ग्राउंड. इतर लोक वेट ग्राउंडवर पडतात, म्हणजे काय, ओल्या जागी पडतात. सायली मॅनेज टू स्लीप इवन अ ड्राय लँड. आणि सायली इतकी टॅलेंटेड आहे की ती ड्राय लँडवर म्हणजे कोरड्या जागीसुद्धा पडते. दॅट्स वाय वी विल कॉल हर स्लिपरी असे तिचे क्लासमेट्स म्हणतात. आणि ती अनाऊन्समेंट कोण करतात, तिची जे काही वर्ग मॉनिटर असेल ती करते. दॅट प्रोव्हाइडेड द अदर गर्ल्स ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन. आणि यामुळं काय झालं की वर्गातील इतर मुलींना नवीन स्कोप मिळाला तिला चिडवण्याचा किंवा तिची मजा घेण्याचा. दे टीज मी विथ द न्यू टायटल एव्हरी डे. आणि त्या नेहमीच तिला त्या न्यू टायटलने, मी स्लिपर या टायटलने चिडवत होत्या. सून अ वर्स वॉज कंपोज इन माय हॉनर. आणि एक पोएमसुद्धा तिच्या हॉनरमध्ये, तिच्या याच्यामध्ये तयार करण्यात आली होती, सायलीवर. स्लिपरी स्लिपरी स्लिपिंग विदाऊट मग, ॲज हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लव. काय म्हणता येत की स्लिपरी स्लिपरी विदाऊट मग, म्हणजे काय ओलं जागी नसलं तरी, चिखल नसला तरी ती पडू शकते आणि तिला कुठल्याच प्रश्नाचं उत्तर येत नाही. अशा प्रकारची कविता तिच्यावर तिच्या वर्गातल्या मैत्रिणी तयार करतात. मैत्रिणी क्लासमेट्स म्हणू शकतो आपण, क्लासमेट तयार करतात. आय लिव्ह इन अ perpetual fear of everyone, the girls, the teachers, the young and the old. When I was in a class, I dared to not move out, and when I was outside, I was afraid of re-entering the class. ती म्हणते की जेव्हा ती कधी वर्गाच्या बाहेर असते तेव्हा ती वर्गात यायला घाबरायची, आणि ती वर्गात असेल तर वर्गाच्या बाहेर जायला घाबरायची. नो कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनीवन. आणि तिच्याजवळ कुठल्याच प्रकारचं धाडस नव्हतं की ती कोणाला काही बोलत. आता बघा याच लेसनचा पार्ट 2. द बेल हॅड ऑलरेडी रंग वेन आय रीच द स्कूल. आणि शाळेची घंटा अगोदरच वाजली होती जेव्हा ती शाळेमध्ये पोहोचण्याच्या अगोदरच. द टीचर वॉज इन द क्लासरूम. आणि शिक्षकसुद्धा क्लासरूममध्ये येऊन बसलेल्या होत्या. आय साऊट परमिशन टू इंटर. आणि तिने शिक्षकांना, टीचरांना परमिशन विचारली की आत येऊ का. द टीचर ओर अ फ्रॉन ऑन हर फेस, but she let me enter. The told me to see her in the teacher's room after the class. आणि टीचरने तिला वर्गात येऊ दिलं, परंतु टीचरांच्या चेहऱ्यावर अशा आठ्या दिसत होत्या आणि त्या काय तिला बोलल्या की तू क्लास संपल्याच्यानंतर टीचर्स रूममध्ये मला येऊन भेट. हर टोन वॉज नॉट अनॉनस ऑर अँगर. आणि त्यांच्या आवाजात कसल्या प्रकारचा राग किंवा कसल्याही प्रकारची मला भीती वाटत नव्हती. एट अँड अननोन फिअर मेड मी नर्वस. तरी पण मला नर्वसनेस होत होती असं सायली म्हणते. रिअश्युरिंग मायसेल्फ दॅट शी वॉज अ काइंड हार्टेड टीचर अँड वूड नॉट पनिश मी. आणि मी स्वतःलाच रिअश्युरिंग करत, म्हणजे कन्फर्म करून देत होते की त्या एक चांगल्या काइंड हार्टेड टीचर आहेत आणि त्या मला पनिश करणार नाहीत. आय रीच द टीचर्स रूम्स विथ द हेजिटेंट स्टेप्स. आणि ती क्लासरूममध्ये, क्लास सुटल्याच्यानंतर क्लासरूममध्ये गेली अतिशय हेजिटेट स्टेप्स, म्हणजे काय लाजत म्हणजे लाज वाटत असे ती गेली त्या क्लासरूममध्ये. द टीचर्स ग्रीटेड मी विथ अ स्माईल अँड आस्क्ड मी टू सीट बाय हर साईड. आणि टीचरनी गेल्याच्यानंतर मला एक स्माईल दिली आणि म्हणाल्या की तू माझ्या बाजूला येऊन बस. हर टेंडर टोन टर्न माय साईड्स इन टू अ सोप्स. आणि त्यांच्या त्या प्रेमळ आवाजाने माझी काही जी भीती काही होती ती काय झाली, विरघळून गेली. शी पुल्ड हर चेअर क्लोज टू माइन अँड पॅटिंग मी ऑन द हेड अँड सेड, व्हॉट्स मेक्स यू क्राय माय चाइल्ड. आणि त्या टीचरांनी चेअर तिच्या जवळ घेतली आणि तिच्या डोक्यावर थाप देत म्हटलं, काय झालं बाळा, तू का रडत आहे. आय हॅव सेड अ वर्ड टू यू. आणि मी तुला एकही शब्द बोलले नाही. आफ्टर अ ब्रीफ पॉज. आणि एक श्वास घेत शी कंटिन्यू, टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज. आणि टीचर परत तिला विचारतात, काय तुला त्रास आहे, तू मला सांग. कन्फाईड इन मी फॉर ॲम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू. आणि परत त्या म्हणतात, मी तुला तुझ्या बहिणीसारखी नाही आहे का. अ रिअल थ्रिल रॅन थ्रू माय इंटायर फ्रेम. फ्रॉम अ मोमेंट आय फेल्ट आय शूड क्लाइंग टू हर अँड क्राय. आणि जेव्हा टीचर तिला म्हणतात, मी तुला तुझ्या बहिणीसारखी नाही आहे का, तू मला तुझा त्रास नाही सांगणार का, तेव्हा तिला असं वाटतं की टीचरांवर असं जवळ जावं आणि त्यांच्या जवळ जाऊन रडावंसं असं तिला वाटतं. ऑफकोर्स आय डिड नॉट डू सो, बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टीअरफुल आईज.
आणि मी तसं काही केलं नाही, परंतु मी माझ्या तसं न करता त्यांच्याकडे पाहत राहिले, टीअरफुल आईजनी पाहत राहिले. टेंडरली टीचर्स कंटिन्यूड. आणि टेंडरली म्हणजे काय, अतिशय छानपणे टीचरांनी कंटिन्यू केलं. डू यू नो द मिनिंग ऑफ दीदी? तुला माहिती आहे का दीदी या शब्दाचा अर्थ काय होतो? इट्स मीन्स एल्डर सिस्टर्स. याचा अर्थ काय होतो? एल्डर सिस्टर्स होतो. वॉन्ट यू टेल युअर सिस्टर्स युअर ट्रबल्स? आणि तुला तुझ्या बहिणीला तुझे काही ट्रबल्स आहे ते सांगावेसे वाटत नाहीत का? अमित स्टॉप्स आय सेड द गर्ल्स कीप टीजिंग मी. आणि एक श्वास घेत ती सांगती सायली की वर्गातील ज्या काही मुली आहेत त्या मला काय करतात की टीज करतात, म्हणजे चिडवतात. शी लाफ. वाय आर यू स्केअर्ड फ्रॉम देम? आणि त्या टीचर हसतात आणि म्हणतात तू त्यांना का घाबरती? इफ यू क्राय लाईक दिस दे विल पेस्टर यू ऑल ऑफ द मोर. आणि तू जर अशीच रडत राहिली तर त्यांना तुला चिडवायला अजूनच चांगलं वाटेल. सो इग्नोर देम. त्याच्यामुळे तू काय कर, त्यांना इग्नोर कर. हु इज युअर फ्रेंड? आणि टीचरांनी परत दुसरा प्रश्न केला आणि विचारलं की तुझी कोण मित्र आहेत किंवा कोण मैत्रिणी आहेत? आय शूक माय हेड अँड टीचर स्माइल्ड. आणि तिने माझं तिने काय केलं की सायलीने डोकं खाली घातलं आणि टीचरांनी तिच्यावर स्माईल केली किंवा टीचर तिला पाहून हसले. इट सीम्स द टीचर्स हॅड पुअर्ड हर स्माईल इन टू माय आईज. आणि असं वाटत होतं की टीचरांनी त्यांची स्माईल तिच्या डोळ्यामध्ये भरली आहे असं तिला वाटत होतं. लाईक टू बी माय फ्रेंड शी सेड. आणि टीचर म्हटल्या तुला माझी मैत्रीण व्हायला आवडेल का? द बेल रँग. तेवढ्यात काय झाली की घंटी वाजली. शी रोज विथ अ टेंडर पॅट ऑन माय बॅक. शी सेड लिसन, यू वेअर अ सिस्टर ऑल राईट, नाव यू आर अ फ्रेंड टू. आणि टीचर तिला म्हणतात, बेल वाजली आणि टीचर उठतात आणि म्हणतात की तू तर माझी बहीण आहेसच आणि त्याचबरोबर तू माझी मैत्रीण पण आहेत. बट आय लाईक माय फ्रेंड्स टू बी ब्रेव. परंतु मला माझे मित्र कसे लागतात? ब्रेव पाहिजे. यू हॅव गॉट टू ट्राय टू बी अ ब्रेव. आणि ती म्हणते की तुला कसं आता व्हायला हवं? ब्रेव व्हायला. आय विल ऑलवेज स्टँड बाय यू. आणि मी तुझ्या बाजूने हमेशाच आहे. रेस्ट अश्योर्ड माय लिटल पाल. नाव राईज अँड होप ऑफ टू युअर क्लास. आणि आता उठ आणि मी तर नेहमी तुझ्या बाजूनं आहे, काहीही असू दे. आणि आता तू उठ आणि तू तुझ्या क्लासरूममध्ये जा. एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश रेड हॉट टू द इयर टिप्स. आणि ती जे काही एक्साइटमेंट होती त्या एक्साइटमेंटमुळे माझा चेहरा कसा होत होता? फ्लश होत होता आणि पूर्ण लाल झाला होता असं तिला म्हणायचं. आणि कानंसुद्धा तिचे कान आणि चेहरासुद्धा लाल झाला होता. नेवर बिफोर हॅड एनीवन लविश लव ऑन मी दज अँड हिअर वॉज माय टीचर्स हू हॅड स्पॉन्टेनियसली एक्सपेक्टेड मी ॲज अ सिस्टर अ फ्रेंड. आणि ती म्हणते की या अगोदर माझ्यावर असं कोणीही प्रेम दाखवलं नव्हतं जे माझ्या शिक्षकाने दाखवलं आणि त्यांनी मला बहीण आणि फ्रेंड दोन्हीही मानलं. आय वॉज बियॉन्ड माय सेल्फ विथ जॉय. आय वॉन्टेड टू चकल टू बस इन टू नियर अ हिस्टॉरिकल लाफ्टर. आणि तिला असं वाटत होतं की खूप हसावं, गदगद हसावं. आणि हिस्टॉरिकल लाफ्टर म्हणजे काय? अनकंट्रोल लाफ्टर म्हणजे काय? तिला असं वाटत होतं की खूप हसावं, म्हणजे त्या हसण्यावर काहीच बंधन नसावं असं तिला वाटत होतं. आय विंग फिट अँड रन टू माय क्लास. आणि ती काय केली की उठली आणि आपल्या क्लासरूमकडे पळाली. सून आय वॉज लॉस्ट इन अ रिअर रिव्ह्यूज. आय फॉरगट दॅट आय वॉज सिटिंग इन अ क्लास ऑफ वाईल्ड गर्ल्स हुज प्राईम पोस्ट टाईम वॉज टीजिंग मी. आणि मी पळत जाऊन वर्गात गेले आणि क्लासरूममध्ये बसले आणि विसरून नाही गेली. फॉरगट म्हणजे काय? विसरून नाही गेली की माझ्या वर्गामध्ये त्या वाईल्ड गर्ल्स आहे ज्यांचा प्राईम टाईम आहे मला चिडवण्याचा. During the break, the water bottle that I was drinking from fell on me and I got fully drenched. आणि लंच ब्रेकमध्ये काय झालं की ब्रेक झाल्याच्या नंतर जी काय वॉटर बॉटल होती, माझ्या पाण्याची बॉटल होती, ती काय झाली की माझ्या अंगावर सांडली आणि मी पूर्ण ओली झाली. राईट इन फ्रंट ऑफ स्टूड माया अँड चंदा लाफिंग अवे टू देअर हार्ट्स कंटेंट. चंदा टीज फ्रॉम द स्लिपरी हँड्स ऑफ स्लिपरी. द स्लिपरी बॉटल वेंट स्लीप. Sleep and now sleep and now let's watch the fun, said Veena. आणि चंदा आणि जे काही तिच्या वर्गातील मुली होत्या त्या काय करत होत्या की
स्लिपरीच्या हातून तिची काही स्लिपरी जी काही बॉटल होती ती पडली आणि श्रीपली काय झाली आता ओली झाली आणि आता आपण तिची मजा पाहू असं ती वीणा पण म्हणते. चंदा, वीणा जे काही आहेत तिच्या वर्गातील वाईल्ड गर्ल्स त्या अशा बोलतात. आय वॉज स्क्वीजिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक. आणि ती म्हणते की मी माझ्या फ्रॉकवरील ते पाणी बाजूला काढण्याचा प्रयत्न करत होते. रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड्स आय टर्न माय बॅक टू देम अँड इग्नोर्ड देम कम्प्लिटली. आणि शिक्षकांचे शब्द आठवत होते. शिक्षकांनी काय सांगितलं होतं, टीचरनी काय सांगितलं होतं की तू त्यांच्यावर लक्ष देऊ नको, त्यांना पूर्ण इग्नोर कर. आणि तिनं त्यांच्याकडे बॅक केली, पॅट केली आणि पूर्ण त्यांना इग्नोर केलं. दे वेअर नॉन प्लश अँड वेंट अवे. आय सेन्स अ फिलिंग ऑफ विक्ट्री. आणि त्यांनी तिला चिडवलं आणि नंतर काय केलं की ती कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद देत नव्हती म्हणून त्या तिथून निघून गेल्या त्या मुली. आणि मग हे सर्व घडत असताना सायलीला असं वाटत होतं की तिने एखादी विजयीच मिळवला आहे असं तिला फील होत होतं. बिफोर द स्कूल क्लोज फॉर द डे द टीचर्स केम टू द क्लासरूम अगेन अँड सेड टू मी, फ्रॉम टुडे यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर चॉक्स अँड डस्टर्स एव्हरी मॉर्निंग. आणि क्लास म्हणजे केव्हा स्कूल सुटायच्या अगोदर टीचर परत एकदा क्लासरूममध्ये आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की आजपासून तुझ्याकडे एक रिस्पॉन्सिबल आहेस तू आजपासून. कशासाठी तर तू चॉक, रजिस्टर आणि डस्टर प्रत्येक मॉर्निंगला घेऊन येशील. कम टेक दिस की, कॅरी दिस नोटबुक्स टू द टीचर्स रूम्स. आणि हे घे चाबी, की म्हणजे काय चाबी घे आणि हे नोटबुक्स टीचर्स रूममध्ये जाऊन ठेवून दे. काउंट देम अँड कीप देम इन माय ड्रावर. आणि त्या नोटबुक्स मोज आणि माझ्या ड्रावरमध्ये ठेव. अक्स द प्यून टू शो यू माय ड्रावर. आणि तिथे गेल्याच्यानंतर टीचर्स रूममध्ये गेल्याच्यानंतर प्यूनला विचार की माझं ड्रावर कोणतं आहे ते तुला सांगून देतील. माय अदरवाईज ट्रम्बलिंग लेग्स वेअर नाव फिल्ड विथ सम मिरॅकलस स्ट्रेंथ. आणि एरवी जे माझे काही ट्रम्बलिंग लेग्स म्हणजे थरथरणारे पाय जे होते ते असं वाटत होते एखाद्या जादुई शक्तीनेच भरले आहेत आता. आय रश इन्थुजियास्टिकली अँड कम्प्लीट द असाइन्ड जॉब इन अ जिफी. आणि मी अतिशय उत्साहपूर्वक गेले आणि जे काही मला जॉब दिला होता ते मी पूर्ण केला. वेन आय प्लेस द की ऑन द टीचर्स टेबल शी लुक ॲट मी अँड स्माईल. आय स्माईल बॅक. आणि मी माझं काम पूर्ण करून जेव्हा परत आली आणि टीचरांच्या टेबलवरती चाबी ठेवली तेव्हा टीचर माझ्याकडे बघून हसल्या आणि मीही त्यांच्याकडे बघून परत हसले. आय वॉज थ्रिल्ड फ्रॉम टॉप टू टो. आणि मी अतिशय डोक्यापासून पायापर्यंत अतिशय थ्रिल्ड झाले होते, अतिशय उत्साहित होते. आय फेल्ट माय लिटल हार्ट इन्फ्लेट विथ अ प्राईड. आणि तिला असं वाटत होतं की तिचं अतिशय छोटंसं हृदय प्राईडने भरलेलं आहे, अभिमानानं भरलं आहे. आय फाउंड टू अ वॉर्नेस इन अ मूविंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक. आणि मी पूर्णपणे विसरले होते की माझा तो फ्रॉक जो आहे तो ओला आहे. नॉर वॉज देअर एनी ट्रेस ऑफ फिअर वाईल रिटर्निंग होम. आणि मी पूर्ण विसरले होते की माझा जो फ्रॉक आहे तो ओला आहे आणि माझ्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा ट्रेस नव्हतं किंवा मला कुठल्याही प्रकारची भीती नव्हती जेव्हा मी घरी परत होते. ॲडॅप्टेड फ्रॉम द स्टोरी बाय पोपटी हिरानंदानी. अशा प्रकारे डिअर स्टुडंट्स आपला हा लेसन मिस स्लिपरी इथेच संपतो. आय होप तुम्हाला जर हा लेसन आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करसान. थँक्यू.